नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम। आणि या कार्यक्रमात आपण सूर्या हॉटेल आणि जे देवेंद्र कोटे राहतात आमदार, त्यांच्या घराच्या समोर आणि त्यांच्या सूर्या हॉटेलच्या पाठीमागे आलोय। कोटे साहेबांनी उमेदवारी दिली आहे नानांना आणि तिकडं अमोल बापू शिंदे आहेत आणि आपण ज्यांच्याकडे आलो भोसलेंची तुतारी म्हणजे प्रभाग 7 गाजत आहे, काट्याची टक्कर आहे इकडं। आणि जे शरद पवारांची तुतारी आहे, भोसलेंची तुतारी आहे, हे तर आपण जाणून घेणार आहोत आज। चला चंदन, आपण बघूया कोण कोण आहे, काय आहे, नेमकं कसं चाललंय तुतारीचं काम। या आहेत या चंदन, या साहेब नमस्कार। नमस्कार, काय चाललंय? चालत सगळे कामाचं कसा स्वागत आपलं। हा, आम्ही नटरंग राजकारणाचा कार्यक्रम घ्यायला लागलो, त्या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। धन्यवाद चंदन। नटरंग राजकारणाचा सोलापूरमध्ये एवढं फेमस झालंय, तुम्ही एक वेगळी कन्सेप्ट ज्या पद्धतीने तुम्ही लोकांमध्ये जाताय, तुमच्या सर्वसामान्य माणसाविषयी जी तळमळ आहे ती तुमच्या चॅनल मध्ये दिसते। तुम्ही एक वेगळंच युनिक तयार केलेलं, तुम्ही एक युनिक मॉडेल तयार केलेलं, तुम्ही रोल मॉडेल झाले आज सोलापूरमध्ये। तुम्ही ज्या धन्यवाद साहेब, धन्यवाद। ज्या आदबीने बोलता, ज्या तुम्ही सर्वसामान्यांच्या भाषेमध्ये बोलता, ती तुमची लोकांना लँग्वेज रुचते। आम्ही जेव्हा इतर ठिकाणी फिरतो तेव्हा चॅनलवाले म्हणजे इतर लोक म्हणतात की ते नटरंग राजकारणाचं राव किती छान बोलते रे माणूस, म्हणजे त्यांना एक सर्वसामान्य माणूस आपल्या माणूस बोलल्यासारखं वाटतं। मला सांगा साहेब, येणाऱ्या निवडणुकीमध्ये तिसरा दिग्गज उभारलेत आणि ते ही तुतारी घेऊन, काय असणार आहे इथल्या प्रभागाची रणनीती? प्रभागाची रणनीती म्हणण्यापेक्षा या प्रभागात गेली 10-15 वर्ष झाले भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार आहे, पण अजून सुद्धा आम्ही या प्रभागात मूलभूत सुविधांसाठी लढतोय। आम्हाला अजून सुद्धा पाणी स्वच्छ पाहिजे म्हणतात लोक, अजून सुद्धा आमचे ड्रेनेज व्यवस्थित नाहीये। रस्ते तुम्ही वरून काही प्रमाणात केलेले आहेत, सिमेंटचे रस्ते, पण खाली जे पोखरलेलं आहे ते कोण बघणार? अहो आज रोज पिण्याच्या पाण्यामध्ये 8 दिवसात जे पाणी येतं आपल्याला, त्या पिण्याच्या पाण्यामध्ये गटरचं पाणी मिक्स व्हायला लागलं साहेब। असे प्रत्येक भागात आमच्या नागरिकांचे म्हणणं आहे। अहो चांगल्या एरियामध्ये सुद्धा हेच प्रॉब्लेम आहे। अहो सर्वसामान्यांना जी सुविधा रोज लागते ती जर तुम्ही देऊ शकले नसेल तर तुम्ही सपशेल फेल आहे। हे जे तुम्ही गाजावाजा करताय, हे जे तुम्ही गोंधळ करताय, हे जे तुम्ही पैशाचे उधळण करताय, हे लोकांना आवडलेले नाहीये। तुम्ही लोकांच्या घरात बळजबरी घुसताय, जबरदस्ती मत मागताय, हे लोकांना रुचलेलं नाहीये। तुम्ही बळजबरी मत मागताय हे चुकीचं आहे, हे असं म्हणतात, बरोबर? तुम्हाला लोकांना नम्रतेने जायचं आहे की मला मतदान करा, तुम्ही काय काम केले 5 वर्षात ते सांगा। तुम्ही आदबीने जावा, तुम्ही महिला बघा, ओ एखादी महिला घरात असते आणि तुम्ही पुरुष डायरेक्ट आत जाता, ही कुठली पद्धत आहे तुमची? तुम्ही पहिले महिलांना ते विचारत, आम्ही या पक्षाकडून आले, त्या पक्षाकडून आले, आम्हाला एकदा संधी द्या, आम्हाला आशीर्वाद द्या, हे शब्द तुमच्या तोंडातच नाही आहेत। मला मत द्या म्हणजे तुम्ही काय बळजबरी करताय का? तुम्ही आशीर्वाद द्या, आम्हाला संधी द्या, ही आपली भारतीय संस्कृती आहे, ही सर्वसामान्य लोकांना हेच आवडतंय। दम दिलेला आवडत नाही साहेब, ती गुंडगिरी भाईगिरी अजिबात इथं या प्रभागात चालत नाही। सगळे घराघरात आपले दादा आहेत आणि घरात दादा आहेत प्रभाग 7 मध्ये, हे मात्र खरं आहे। आणि ते दादागिरी ते त्यांच्या मतदानातून दाखवणार आहेत आणि ते यावेळेस तुतारीलाच मतदान करणार आहे। ती मतदानाची दादागिरी यावेळेस लोक तुम्हाला दाखवून देतील। खरंच मतदानाची दादागिरी मतदार दाखवून देणार आहेत, भोसले साहेब म्हणतात। मला सांगा साहेब, इकडून शिवसेना, इकडून भाजप, कसं चाललंय हे सगळं राजकारण? साहेब एका नाण्याचे 2 बाजू आहेत।
तुम्हाला विरोधक ठेवायचं नाहीये. आज प्रत्येक घरात लोकांना माहीत झालं, जे दरबारी राजकारण आधी काही लोकांमध्ये चालत होतो, आता घराघरात लोकांना कळत आहे की तुम्ही काय करताय. अहो, केंद्रात राज्यात तुम्ही एकत्र लढता आणि इथं तुम्ही घरात भांडणं करता. आम्ही काही वेडे आहेत का साहेब? लोकांना माहिती आहे तुम्हाला दुसरं मत तिसरीकडे जाऊ द्यायचं नाहीये, तुमच्यातच ठेवायचं आहे. म्हणून ही तुमची रणनीती आहे. पण लोक सुज्ञ आहेत. तुमचंच सरकार होतं, तुम्हीच पदाधिकारी होता, तुम्ही सबसेल फेल झालायत, म्हणून तुम्हाला हे वेगळं लढायची वेळ आलेली आहे. आणि लोक यावेळेस तुम्हाला दाखवणार तुमचा रस्ता. आता मी तुम्हाला आजकालची परिस्थिती सांगतो, तुमच्या चारही पॅनल मधले उमेदवार, म्हणजे उमेदवार जे आहेत चारी, ते आपापलं मत मागतायत. आम्हाला लोक सांगतायत खरंच चारी पॅनल मधले उमेदवार आपोआपले मत मागत आहेत. भोसले साहेब म्हणतात, मला सांगा साहेब, चारी आपले आपले मत मागतायत म्हणजे नेमकं काय भानगड काय? स्वतःला मत द्या, जे ते सगळे महत्वाकांक्षी आहेत. आणि पॅनलला मत द्या असं नाही, खोटं आहे सगळं. आम्ही जेव्हा सर्वसामान्यांमध्ये जातो तर मला ते सांगतात की मला एकट्याला तरी द्या, बाकीचं जाऊ द्या. आम्ही तसं करत नाही. आम्ही, माझ्यासोबत माझी बहीण उभारली आहे, आम्ही तिघांनाही मत टाका म्हणतो. आमचे 3च आहेत, चौथं तुम्हाला कोणाला द्यायचं द्या, तुमच्या मर्जीचा प्रश्न आहे. पण आमचे पहिले 3 मत आहेत, उतारेलच द्या. पहिल्या दिवशी पण तेच असणार आहे आणि शेवट दिवशी पण आमचं तेच असणार आहे. कारण आम्ही तिघं मिळून तुमच्या समोर आलोय, तुमचे प्रश्न जाणून घेण्यासाठी, प्रश्न सोडवण्यासाठी, आणि शेवटपर्यंत तुमच्या सोबतच राहणार आहे. एवढंच सांगतो, आम्ही तुमचे उमेदवार नाही, आम्ही तुमची जबाबदारी आहे, लक्षात ठेवा. आम्ही तुमची जबाबदारी आहे, तुमचे प्रश्न, तुमचं हक आम्ही बजावण्यासाठी इथं आलेलो आहोत. तुमचे जे काय प्रश्न असतील ते आम्ही नक्की सोडवणार. सर्वसामान्यांचा आवाज जर कोण असेल तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार असेल, सुमित भोसले असेल, मनीषा माने असेल आणि शीतल गादेकर असेल. तुम्ही इतरांना कुणालाही विचारू शकत नाही अधिकाराने. हे सगळे तुम्ही बघताय, हे सगळे दिग्गज आहेत. सगळे, तुम्हाला मी कुणाचे नाव घेत नाही, सगळे मोठे लोक आहेत, सगळ्याच बाबतीत मोठे आहेत, सगळ्याच बाबतीत. त्यांना कोण अधिकाराने विचारू शकतं का तुम्ही माझं का काम केलं नाही? पण आमच्यासारख्या सर्वसामान्य, तुमच्यासारख्या माणसाच्या घरात जाऊन तुम्ही कधी विचारू शकता की सुमित, तू माझं का काम केलं नाही, मी तुला निवडून दिलो. एवढं तर अधिकार आम्ही ठेवणार. आणि मी आजच सांगतो, मी कुठलंही दादा, भाऊ, अध्यक्ष असलं नाव लावणार नाही. प्रत्येकाने मला आपला सुमित म्हणलं पाहिजे, एवढंच मी ठेवणार. मला सांगा साहेब, लाडकी बहीण गाजत आहेत सोलापुरात. बरोबर, तुम्ही तर बघताय आमचं नटरंग राजकारणाचं. त्यामध्ये आम्ही सगळ्यांना विचारतोय की लाडकी बहीण ही कोण आणली, तर कुणाचा संकल्पन होता? भाजपाला म्हणतात की आमच्या फडणवीसनी ही संकल्पना होती, शेनेवाले म्हणतात आम्ही आणलो. नेमकं काय आहे ते लाडकी बहीण? लाडकी बहीण ही लाडली बहीण ही मध्य प्रदेश मधून आलेली आहे. त्यावेळेस काँग्रेस सरकारने ही योजना आणली होती. ही योजना काँग्रेस सरकारने सर्वात प्रथम आणली होती. ती योजना त्यावेळेस सरकार पाडून शिवराज सिंग चौहान आले आणि त्यांनी लाडली बहीण योजना चालू केली. हे खरं तर श्रेय काँग्रेसचं आहे. आम्ही ताट वाढून ठेवले, हे फक्त खातायत, लक्षात घ्या. हे सगळं आम्ही ताट वाढून ठेवलंय आणि हे लोक खातायत. खरंच लाडकी बहीण ही योजना काँग्रेसने आणली होती. आणि लाडकी बहीण फक्त 1,500 पुरतं आपल्या मर्यादित ठेवायचं नाही आहे. आज तुम्ही 1,500 रुपये महिन्याला देताय, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, अभिनंदन आहे. पण त्याच्यानंतर त्यांची काय समस्या आहेत, ते सुरक्षित आहेत का? अहो, तुम्हीच मत मागताना कुठलीही एखादी स्त्री आपल्या घरात कुठल्याही म्हणजे अवस्थेत, आपण आपल्या घरात कसं बसतो, तुम्ही डायरेक्ट न विचारता जाता, ती तुमची लाडकी बहीण नाही का? तुम्ही ते विचार केले नाही का? तिला काम आहे का नाही हाताला, हे तुम्ही बघितलं का? तिला बचत गटांच्या माध्यमातून काय तिला रोजगार मिळतोय का, काय कर्ज मिळतंय का, हे कधी विचारलात का? नाही. तुम्ही फक्त लाडकी बहीण दिली म्हणजे झालं असं नाही. प्रत्येक विभागामध्ये, प्रत्येक गल्लीत, प्रत्येक चौकामध्ये आम्ही सीसीटीव्ही लावतोय. तुम्हाला एक दुर्दैवाची गोष्ट सांगतो, ज्यावेळेस आम्ही सर्वसामान्य लोक वस्तीमध्ये फिरत होतो तर आम्हाला महिला म्हणत होते, भाऊ आम्ही तुम्हाला मतदान करतो पण आम्हाला ओपन आणू नका, कारण की काल तुम्ही येऊन गेल्यानंतर आमच्या घरासमोरचे गाड्याचे सीट फाडण्यात आले. तुमची आरती केल्यामुळं माझ्या घरातली गाडी सीट फाडण्यात आलं, आमच्या खुर्च्या तोडण्यात आले, आमच्या घरावर दगडफेक करण्यात आली. ही जी विकृती आहे हे साफ करायचं आहे. आज सर्वसामान्य सुशिक्षित घरातले राजकारणात येत नाहीत, त्यामुळं असले छपरी लपूट लोक राजकारणात येत आहेत. जे कोणी केलं असेल ते त्याला लागणार आहे. असली हे आपली संस्कृती पुसायची आहे. सोलापूरची संस्कृती ही लढवई आहे, लक्षात ठेवा. सोलापूरचा इतिहास आहे. केंद्रात जरी
बीजेपी सरकार असलं, खासदार इथं काँग्रेसचा असतो, महाविकास आघाडीचा असतो, राज्यात जरी तिथे हे असलं तर आपली इथं विद्रोही लोक आहेत. तुम्ही इथं दमदाटी करू नका, हे असले धंदे करू नका साहेब. तुम्हाला जनता यावेळेस मतदानातून दाखवणार आहे. आम्हाला लोकांनी आश्वासन दिलंय, शब्द दिलाय, शपथ घेतल्यात की शपथ सांगतो हे आम्हाला नको आहे. हे आता तुम्हाला निरावस्थेचं एक उदाहरण सांगतो. त्या निरावस्थेमध्ये आम्ही गेल्यानंतर काही लोक, महिलांच्या घरात गाड्या, अपंग लोक आहेत, त्यांची सीट फाडण्यात आली. अहो तुम्ही कुठं चाललाय साहेब? किती खरंच असे वागू नये प्रत्येक नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांनी. हे सगळे लोक आपलेच आहेत. ह्या प्रभागामध्ये शांतता आणि निवडणुकी व्हावं ही सगळ्या लोकांची, सगळ्या पत्रकार प्रशासन, पोलीस प्रशासन असेल, महापालिका असेल, सगळ्यांची विनंती आहे. असं काय करू नये. सगळ्यात महत्वाचा प्रश्न, निराळ्या वस्तीमध्ये गेली 25-30 वर्ष झालं एका व्यक्तीची सत्ता होती. त्या व्यक्तीने या पक्षात राहू दे, त्या पक्षात राहू दे, त्यांनी सत्ता भोगली की नाही? तुम्ही आजपर्यंत निराळ्या वस्तीमध्ये जी नोटरीचे घर आहेत साहेब, 80% लोक नोटरीच्या घरात राहतात. त्यांचा उतारा नाहीये, त्यांना महापालिकेचा टॅक्स येतो. पण नोटरीचे घर असल्यावर तुम्हाला कर्ज मिळतो का? देत नाहीत. मग कर्ज मिळत नसेल मग तुम्हाला फायनान्सकडे जावं लागतं, बचत गटाकडे जावं लागतं. 5,000 साठी 10,000 व्याज भरावं लागतं. तीच बँक तुम्हाला देऊ शकत नाही, तुमच्याकडे कागद नाही. सगळ्यात पहिले मी नगरसेवक झाल्यानंतर एक काम करेल की मी ते नोटरीचे घर सगळे सातबाऱ्यावर आणणार, त्यांना प्रॉपर्टी कार्ड काढून देणार. याच एका शब्दावरती सर्व निरावस्थेतल्या महिला माझ्या पाठीशी आहेत. चिंचनगरची महिला, यशनगरची महिला, अनेक महिला आमच्या पाठीशी आहेत. प्रतीक नगरमध्ये एक सुशिक्षित एरिया आहे, त्याचा मुख्य रस्ताच या उमेदवारांनी बंद केलाय. शरद पवार शाळा आहे ना ती, त्या शाळेला त्यांनी गेट मारून टाकलंय. तिथे राहणे हजारो लोक. असं कोण आहेत ते? शिवसेनेचे उमेदवार आहेत साहेब, त्यांचीच शाळा आहे आणि त्यांनीच तो रोड बंद केलाय. उमेदवारांनीच आपल्या प्रभागातल्या नागरिकांची, मतदारांची शिवसेनेची शाळा आहे असं हे म्हणतात. नेमकी कोणची शाळा आहे? तुम्ही बघा, उमानगरीमध्ये शाळा आहे साहेब, पण आमच्या पवार साहेबांच्या नावावर जगलेले काही लोक आज पवार साहेबांना सोडून गेले. आज तीच शाळा, मी शाळेला विरोध करत नाही, पण ती जी भिंत बांधली, जो रस्ता मंजूर आहे, तो रस्ता त्यांनी अडवलेला आहे, तिथे गेट लावलेला आहे. तिथल्या नागरिकांची मागणी होती. आणि मी आज सांगतो, मी नगरसेवक झाल्यानंतर पहिलं काम करेल तर मी पहिलं ते रस्ता मोकळा करणार, ते गेट मी स्वतः पाडणार. खरंच धाडशी आहेत, हे बी रिंगणात आहेत. जसं अमोल बापू शिंदे आहेत, नाना काळे आहेत, त्यांच्या पाठोपाठ तिसरा भाऊ, हे बी खरं, हे बी डॅशिंग आहेत आणि हे बी रिंगणात उतरलेले आहेत. मला सांगा साहेब, ह्या प्रभागाची रणनीती तुम्ही बघताय आता, म्हणजे एकावर टीका, आमदारावर टीका, हे चाललेले आहेत. मग इथं दहशत निर्माण झालेली आहे भरपूर. तुम्ही आमचा जाहीरनामा जर बघितला तर पहिला शब्द आमचा एकच आहे, दहशतमुक्त. दहशतमुक्त प्रभाग, समस्यामुक्त प्रभाग. मी ज्यावेळेस निवडून येईल, आम्ही असलं राजकारण करणार नाही. आम्ही स्वच्छ प्रतिमेचं राजकारण करणार. आम्हाला स्वच्छ लोकांनी, चांगल्या लोकांनी, चांगल्या घरातल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या आम्हाला पाठिंबा दिलाय. आम्ही त्यांच्या विश्वासाला सार्थच ठरणार. आम्ही असली गुंडगिरी, आम्ही एकदा निवडून आल्यानंतर आम्ही कोणावर टीका करणार नाही. आम्ही त्यांना घेऊन त्यांचे काही समस्या असतील, त्यांच्यासोबत जे कोणी काम केलं असेल त्यांचेही प्रश्न सोडवणार, आमच्याही लोकांचे प्रश्न सोडवणार. हे राजकारण तुम्हाला सांगतो ही बदलाची नांदी आहे. प्रभाग क्रमांक 7 पासून तुम्हाला सांगतो, या प्रभाग क्रमांक 7 एवढी बदनामी झाली आहे. इथं गुंडगिरी चालते, इथं दहशत चालते, इथं अल्लाना सलाना फलाना सगळं चालतं. पण हे प्रतिमा बदलायचं काम जर कोण करणार असेल, सुमित भोसले, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून आम्ही करणार. तर मला सांगा, प्रभाग 7च्या नागरिकांना काय आवाहन करचाल आपण? प्रभाग 7च्या नागरिकांना मी आवाहन करतो की तुमच्यातला एक, तुमच्यापैकीच एक, तुम्ही मगाशी जसं सांगितलं की तुम्ही इतर कुठल्याही उमेदवाराला कॉलर धरून विचारू शकत नाही की तू माझं काम का केला, पण तुम्ही आपला सुमित, तुमच्या घरातला सुमित याला विचारू शकता की तू का काम केलं नाही. माझं एवढंच विनंती आहे की आपले जे महापालिकेचे प्रश्न आहेत हे सर्वसामान्य आहेत. दिवाबत्ती, पाण्याची समस्या, जी 8 दिवसाला पाणी चाललंय ते आम्ही 1 दिवसाला देऊ. सगळ्यात महत्वाचं, आम्ही प्रत्येक गल्लीमध्ये एखादा फिल्टर लावणार आहे 1000-2000 लोकांच्या मागे, आणि तुम्हाला मी रोज 25 ते 30 लिटर पाणी मोफत देणार आहे, फिल्टरचं पाणी. त्याला जे काय खर्च येईल ते आमची संस्था करेल. म्हणजे हे निवडणूक झाल्यावर करणार का? निवडणूक होऊ दे अगर ना होऊ दे
करणार. निवडणूक होऊ दे नाही होऊ दे, जे लोक माझ्या पाठीशी राहिले त्यांच्यासाठी मी उभा राहणार. ही काही निवडणूक माझी पहिली आणि शेवट नाहीये. मी लोकांसाठी आहे. मी सामाजिक उपक्रम 18 वर्ष राबवतोय. मी राजकारणात, माझ्या घराण्यात कोण नाही साहेब. मी एकटाच कसा मला वाटतं डिफेक्टिव्ह पीस आहे की मी राजकारणात आलोय. पण का आलोय की राजकारणात हे जे असे लोक आहेत ह्यांचीच भरती आहे. चांगल्या लोकांची भरती कुठे आहे? चांगले लोक कुठे आहेत? सुशिक्षित कुठे आहे? तुम्ही बघताय मी राजकारणात आलो समृद्ध झाल्यानंतर. मी इलेक्शनला उभारलो, मी स्वतःच्या पायावर उभारलोय. मी काहीतरी आहे, उद्या नुकसान झालं तरी मी काय कोणाला टोप्या घालणार नाही, कोणाला फसवणार नाहीये. मी समृद्ध होऊन राजकारणात आलोय. तुम्ही जेवढे उमेदवार आहेत ना त्यांचं बघा, ते राजकारणात आल्यानंतर समृद्ध झाले. धन्यवाद साहेब, खूप काय चांगली माहिती दिला हो. दैनिक जनमत नटरंग राजकारणामध्ये हे खूप काही चांगली माहिती दिलीत. आता 2 नाहीत, आता 3 आहेत प्रभाग 7 मध्ये. हे मात्र खरं आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया भोसलेची तुतारी कुठंच वाजवणार. मी राहुल रणदिवेसह चंदन बोल्लू, सोलापूर न्यूज. धन्यवाद.